बरं मी काय म्हणतो अलबते आपण असं करावं का आता समजा आलू पोंग्याले हळद लावा लागेल समजा आता आता रविवारचं लग्न आहे समजा. तर मी काय म्हणतो माझा असा विचार झाला की बा आता इथं आपल्या धाब्यावर कसं काय आता काय ताल बसणार आहे संध्याकाळ झाली की सगळं घरी जातो आपण. तर आपण काय करू मला वाटते चिमणरावले फोन करून देऊ हो कसं मामा लुटरेचा सोयरा सोयन दे तिथं म्हणा बा ते एक तर बडभोजी भाड्यानं खोली गेलेली आहे त्यानं. तर त्याला म्हणा लागं चिमणरावले की बा तुमच्या घरच्या बाया घ्या सगळेजण त्या बडभोजीत जाऊ द्या आणि तुम्ही माणसं सगळे आलू पोंगे हे ते याची बा हळदचा कार्यक्रम तुमच्या घरी घेऊन घ्या. तिथं कसं आपल्याला एखादा फारीगिरी मंडपात टाकता येईल नवरी नवरदेव समजा येते त्या दिवशी तिथंच येतील म्हणजे जमते का नाही बरोबर म्हणजे चिमणरावच्या घरी बरोबर सेटिंग होते कारण की आता घर मालकाचं कसं आहे असं काही ताल करता येणार नाही आपल्याला लग्न झालं रे म्हणे ते. जाऊ द्या ना इथंच 2 बोटं लावा बाशिंग गिशिंग हे ते सगळं सामान आलेलंच आहे. कुठं बसता एवढं कर त्याईले त्रास आपला नाही तर मग बाबा लुटेनं म्हणलं तर बाबा लुटेनं जर चिमणरावले म्हणलं तर एका शब्दात ऐकते पण मॅच विषय नाही काढला. जाऊ द्या आपलं हा इथं बरं आहे ना जाऊ द्या तिकडे. तसं नसते ना बे आलू पोंग्या लग्नाचं तसं नसते मग काय तर ते करण्या लागत का कार्यक्रम पूजापाती हे तिला का देवकुंडी नाही तुझी काही नाही कायचं काही तालायला मिळणार नाही ना तिकडे त्या पोरीचं तरी आहे पद्धतशीर तुझ्या काहीच नाही हे बा आम्हाला काही ते बरोबर वाटत नाही चिमणरावची तर सगळी आपण व्यवस्था करून घेऊ उद्या त्याला सांगू ते काय देवकुंडी नाही ते बाकी काय बांगड्या भरणं हे ते करून घ्या म्हणा बा खर्च इथं लक्ष्मणराव आहेतच काही विषय नाही ते सगळं ते चिमणरावच्या घरीच करून टाका तेच घरधनी म्हणा होता दुसरं काय आपला पर्यायच नाही ना धाब्यावर करता का हे. बाबा आता तुम्ही इथे काय करायचं त्याचं आता मी काय सांगू आता त्याच्यावर हो तुम्ही ठरवा काय करायचं तर. नाही आता ठरला आता माय मी कसं घरी गेल्यावर मारुतरावला भेटतो मारुतराव तुमचा साडभाऊच आहे हो त्याला म्हणतो बा आपल्याला कसं आहे लग्नासाठी सजावट हे ते करायला लागतो धाब्यात नाही मंडप गिंडप आण म्हणतो चिमणरावच्या घरापुढे एक फारी टाक म्हणतो ना आपल्या इथं समजा काय तर स्टेज गी त्याला मी ते बोलून घेतो आणि दुसरी गोष्ट मी लावतो आता चिमणरावला फोन त्याला म्हणतो असं सेटिंग करा तुमची इथं सगळी व्यवस्था करा नवरीन तुमच्या इथे येईन बा समजा नवरी नवर देऊ असं त्याला बोलून घेतो सगळा कार्यक्रम तुमच्या इथं करू असं एक प्रकारचं लग्न बा तुम्हीच करून राहिले खर्च भले मी करतो बाकी काही विषय नाही. तसं करा मग लावा फोन लावा त्याला म्हणा बा असं करायचं आपल्याला यायला मग आता आलू पोंगाला उद्या सकाळी तिकडेच आपलं पाठवून देऊ हळद घेत हे होते बाकीचा कार्यक्रम तिथे उठं अटपून जाईल सगळं शेवड्या फेवड्या काय असते ते. बरोबर ठीक आहे ना मग करतो ना फोन मग काय आता इथं काय आता एकटा विचारा बसला एखादा वनवाशासारखा पण आता काय बरं ठीक आहे मग पाय तुम्ही फोन लावून द्यायला म्हणतो बा असं करा मंडपाचं अर्जंट सांगून द्या मला मारुतरावले आमच्या समजा साडभावल्या हो त्याला म्हणा फक्त एक काम करता गावात काही सांगू नको मला जास्त हो तुम्ही त्याला भेटसान तर सांगून द्या बरोबर हो ना ते आहेत मग लिकेज नाही करतात ना लिकेज जर केलं तर मग तर झालं पुरं रामपुराचे मग मोठा घोर आहे बरं तेच तर मला म्हणून तर मी आता विशेष नाही काढला ते आता उद्या सकाळी जाऊन नाही तर आज संध्याकाळी भेटतो त्याला मारतेले त्याला म्हणतो सकाळी बिलकुल मंडप येऊ दे इकडे जिथं काय करावं लागते पुढचं गेट पेट जरा शिव मार म्हणतो जाय तिकडे कमीत कमी बजेटात. मी काय म्हणतो आले 4 लोक तर काय बिघडून काय राहिलं आपलं वरण भात पोळी भाजी बनवू जास्त काय आपलं लोचा करायचा येऊ द्या ना आले तर येऊ द्या ना काय आहे तर माया पगारातून काढून घ्यायचा पैसे. तसं नाही ना आलू पोंग्या खर्चाले मग मग खर्च मग समजा मग आता स्पेशल करावं लागेल मग हे मी काय करून राहिलो कमी बजेटात नाही आपल्याला आदर्श आपला लय मग वाढत गेलं तर मग सर गावात होते ना रे जमा अगर पद्धत हे ते मग ढोंगता तारा करायचा आहे का करता कॅन्सल करू नाही कॅन्सल तर नाही ना आलू पोंग्या तू समजून घेत ना पहिले आपण चिवड्यावर करून राहिलो होतो नाही मग काय आता काय आता चिवड्यांच्यावर आता लग्न होणार होतं आपल्या एखाद्या मठावर पण आता लक्ष्मणरावनं धरलं त्याला जेवण देऊ म्हणते पण 10-20 लोकांना जेवण द्यायला तयार आहे ना लक्ष्मणराव तुम्ही जर आता जास्त करसान ढोंगता तारा तर मग कसं सर गाव येते मग हे बा जे आहे तेच बरोबर आहे आता आहे तेच बरोबर क्लिअर राहू द्या झाकली मोठ 1.25 लाखाची जास्त काही लिकीज करू नका आपल्या आपण बरोबर अटपून घेऊ लावा तुम्ही फोन लावून देता जाऊ द्या चिमणरावले. काय माणसा राजे तुम्ही तुमचा फोन चालू आहे का बंद आहे म्हणलं हो फोन आला म्हणलं लक्ष्मणरावचा काय काय नाही बोला बा ते संग हो ना रस्त्यानं तुम्ही आता बरं झाला आता लवकर घ्या बोला. चार्जिंग लावला डिस्चार्ज झालता ते हॅलो बोला बोला लक्ष्मणराव काय म्हणत होते. काय राहायची म्हणा तुमचा सोयरा आलू पोंगा लग्न करून राहिले तुम्ही मामा लुटरेन तुम्ही त्याची देवकुंडी नाही कोणत्या बांगड्या भराचा कार्यक्रम नाही हळद नाही कसं काय आहे म्हणलं हे आदर्श म्हटलं तरी काही ना काहीतरी करायच लागेल का नाही तात्पुरत्या स्वरूपात तर म्हणलं तुमचं घर कसं आहे हो अलग सलग आहे मस्त जर तुमच्या इथं जर केलं सेटिंग तर जमणार नाही का ते नवरी आता तिकून आल्यावर नवरी कुठं जाणार आहे कुठं आणणार आहे नवरी नवर देव हो त्याची उसंगी हे ते बाकी तिथं मग घ्या लागेल का नाही म्हणून म्हणलं बा तुमच्या घरी जमन का म्हणलं केलं कार्यक्रम तर. आता मला काय माहित आता मामा लुटरे म्हणे बा काहीच नाही करायला लागत म्हणे आदर्श म्हणजे आदर्श निघाला नवर देव हारा टाकले की निघाले मला सांगितलं सर मी का नाही म्हणतो का आमच्या घरच्या बाई समजा इथं बाळभाऊची इथं समजा सगळ्या बाया तिकडे थांबते बाळभाऊ आम्ही इकडे झोपतो मग द्या ना पाठवून मग आताच त्याले सांगून देतो बायाला असं आहे म्हणून विषय. मग तेवढं काम करा तुम्ही हो मग कसं मी यायला घेऊन येतो मग आलू पोंगाल्या तिथंच मग काय कार्यक्रम ते टप्पा घ्या आणि उद्या बरोबर सगळ्या तयारी झाल्या की मग कसं रविवारी मग आपल्या धाब्यावर बस इच्छित ऑटोने आले तरी चालते ना हो तिकडचे नवरीनवाले उचलून एका क्रुझरमध्ये येऊन राहिले झालं काम मोकळं रविवारी चालते म्हणा चालते काही हरकत नाही हो येऊ द्या म्हणा येऊ द्या मग हो काही हरकत नाही मी आता हे घर मालक समोरच आहे माय हो काही हरकत नाही हो आपल्या घरी आता खाली करून देतो मी सगळं पद्धतशीर करून टाकू बरोबर द्यायचा कार्यक्रमाचा लग्नाचा द्या पाठवून आमच्या इकडे. बरोबर ठीक आहे म्हणलं जास्त काही पण हे नका करू म्हणलं मंडप पाठवून देतो मी सकाळी उद्या मंडपाला आता संध्याकाळी भेटतो आणि उद्या ते फारीगिरी बरोबर टाकून देतो म्हणजे तर कसं वाटून जाईन बरोबर लग्नासारखं.
बरोबर तुमच्या विचारानं. हो द्या टाकून एखादी फारीगिरी जरा असं वाटते मग. हो एखादा स्पीकर गिकर हे ते चालते काय हरकत नाही मग. द्या त्याला पाठवून द्या इथं शेवड्याचं आणि पापडाचं करायला लावतो बायला आम्ही. या मग द्या पाठवून. या तुम्ही या. मी काही जास्त थांबणार नाही, मला जाणार ना. आम्ही आता घरी निघतो ना आमच्या. त्याला इथं आणून सोडतो तुमच्या घरी आणि बाकीचं मग पाच बसा तुम्ही. बाकी जेवणा खावण्याचं इथे खर्चाचं काही टेन्शन घेऊ नका, मिस करतो सगळं, त्याचा काही विषय नाही. फक्त एवढं पाहता बस. खर्चाचं कोण पाहू राहिलो आम्ही नाही पाहत ना. काय लय खर्च कोणता काय लाखाला खर्च आहे का. द्या पाठवून द्या. हो आमचा सोयरा शेवटी ती आता मामा लुटरे मा साळभाऊ म्हणलं म्हणजे मा नातेवाईक नाही का ती. त्याचा मा आतो होईन ती. द्या पाठवून द्या काही वांधा नाही. असं म्हणते मग आता लक्ष्मणराव कसं करता म्हणलं मग. करून टाकू ना. आता माझ्या घरी मी विषय काढतो, तिला घेऊन येतो तुमच्या घरी. तुम्ही मामा लुटरेला एखादा फोन लावा, त्याला म्हणा तुम्ही घेऊन जा म्हणा. तेही पाहिजेच ना मग. बरं द्यायला बी. मग कसं शनिवारी इथं असले जाय तिकडे, रविवारी चालले मग तिकडे उचलून आपलं. या मग तुम्ही घरून या लवकर. हो आता ताईला आवाज द्या तुम्ही या. करून टाकू बरोबर काय करायचं त्या. मी मग लुटेरीला फोन लावून देतो, येऊन जा म्हणतो उद्या मग. ओके सांगा मग आता काय म्हणणं आहे तुमचं. हो नवरदेव समजा इथं आम्ही आता घेऊन येऊन राहिलो. बाकी आता तुम्ही महिला मंडळ जा आता बाळभाऊच्या घरी. तिकडेच तुम्ही आता ते पहा आणि बाकीचं हळदीच्या कार्यक्रमाची व्यवस्था करा. बाया घ्या हे ते आपल्या क्वालिटीतल्या सांगा आणि काही ना काहीतरी करा आता. काऊन की त्याला कोणी नाही काही नाही आता शेवटी आपल्यालाच करणं आहे. म्हणून म्हणलं वा जाऊ दे ना मग करू ना काय हरकत आता. जाऊ दे त्याला कोणी नाही तर आपण खाऊ म्हणा मग. पाहतो आम्ही सगळं शेवळ्या गिवड्याचं हे ते सगळं करतो. त्याला फोन करून बोलून घ्यायचा. इकडे सगळे तुम्ही माणसं ना आणि आम्ही तिकडे बायाचं पाहतो काय पाहतो तुम्ही काय कार्यक्रमाचं. नाही तर मग सर्व मनानच करता तुम्ही. तुमच्या सल्ल्यानं करावं लागते ते. झालं मग आता करून टाका ते बाकीचं काय नवरदेवाचं ते. ठीक आहे मग आता देतो त्याला फोन करून बोलावून घेतो. ओके मामा लुटेरीला फोन करून देतो मी. म्हणजे मग कसं ते आले म्हणजे मग कसं बरं राहते मग. त्याच्या घरच्या बाईला बोलावून घेतो सगळेच जण मग. त्याला लावतो फोन आणि तुम्ही लागा काम कमी. हॅलो. हां बोला म्हणलं. बोला चिमणराव बोला. काय राजा साळभाऊ जर मा खांद्यावर दिलं तुम्ही जीव टाकून तुम्ही पाहून गेले राजा घरी. ते नवरदेवाचे काही हळद का काही कार्यक्रम काही मेहंदी काही असते का नाही म्हणलं काही. का बस आपलं जरा हार टाकले निघाले घरी. काही राजा माणसा तुम्ही. मग आदर्श काय असते तर मग. आदर्श काय रविवारी आता ते नवरींकडची गाडी घेऊन येते. नवरदेव तर जाग्यावरच आहे. हार टापले मंगलाष्टक म्हणले निघाले आपापल्या घरी. ते त्याच्या घरी आपण आपल्या घरी. ते लक्ष्मणराव काय त्याचं अळणा किरकिरे ते काय जेवण देईन ते जेवण घ्यायचं निघायचं. दुसरं काय नसते ना. लग्न म्हणजे काहीतरी असते ना राजा. मग संस्कार आहे ना ते एक महत्वाचा. हे बा तुम्ही उद्या आपल्या घरी या. ते सांगितलं आम्ही व्यवस्था केली आपल्या घरी सगळी. आता बाळूभाऊन मी इकडचं सगळं आम्ही पाहून राहिलो. आलो पोंगेला बोलावलं आता घरी. तर आता ते आलेलं आहे घरी. इथंच त्याची हळद फळद करून टाकतात रातच्यानं. सकाळी आपलं बाशिक बांधलं आपलं. 2-4 घरी शेवड्या गिवड्या खाईन ते आपल्या कॉलनीतनी. आणि एक ते मंडप गिंडप देतो म्हणजे ते लक्ष्मणराव इथं टाकून जरासा जाय तिकडे. म्हणून म्हणलं बाईले तुम्ही दोघं तिघं माम भाचे सगळेच्या सगळे ज्या म्हणलं. तुमच्या पोराला बोलावं असेल तर पोराला बोलावून घ्या. तिकडे आहे ना ते कोणत्या हॉस्टेलला का कुठं आहे तर. ना त्याचे पेपर सुरू आहे ना. सराव पेपर सुरू आहे म्हणते. मग काय तर कॉपी मुक्त अभियान आहे ना. मोठा पेज झाला म्हणे त्याले. 12वीत आहे. निरा असं करून राहिलं काय करू म्हणते आता मी. कॉपी मुक्त म्हणलं की फटारली त्याची. काय होते न काय नाही. पास होतील काय होईन ना. होते अभ्यास असेल ना त्याचा. काही ना काही येत नाही का त्याला. काय माहीत काय दिवे लावते न काय करते त्याचं त्याला माहीत आता 12वीत. पाहू काय होते ते काही येत नाही ते. सराव पेपर आहे म्हणते बाबा. ते काही येणार नाही. प्रॅक्टिकल आणि काय त्याचं त्याला माहीत. आपल्याला काही समजत नाही ते. तर मी येऊन जातो. आम्ही 2 जण मामभाचे 4 जण येऊन जातो मग. तुमच्या इथं आहे का सगळी व्यवस्था. मग करून टाका मग उद्या बेसन पोया हे ते आपलं. रविवारी मग चालले द्यायची इकडे. सकाळीच आपली गाडी काढली की एखादा याटो फॅटो. बाबा तुम्ही ते ओमनी आहे तुमची इथं का डमनीस आहे काय आहे ते. 2 पैकी जे असेल ते घेऊन या तुम्ही. ना आता कुठं राहिली ओमनी आपल्यापाशी. इकली ती डमनी घेतली त्याच्या बदल्यात. हो ना आता डमनी आहे ना बैलजोडी आपल्यापाशी. दुसरं काय. बरं झालं ना मग. हे बा कमीत कमी डमनी तरी घेऊन यायचं म्हणलं तुम्ही. नवरदेव कसा आपल्या जवळच्या जवळच आहे ना हे. जरासं वाटलंही पाहिजे बा इकडे तिकडे मिरवा द्यायचे ना. मग आपल्या घरापासून तर मग ढाब्यापर्यंत तेवढंच वाटन ना लग्नासारखं. म्हणून म्हणतो कसं डमनी घेऊन या तुम्ही. डमनीशिवाय पर्याय नाही बरं. डमनी घेऊन या उद्या लवकर संध्याकाळ उद्या. आता तुम्ही म्हणता हो आता बरं ठीक आहे येतो मग आम्ही सगळे मामभाची सगळे डमनी घेऊ. काही हरकत नाही येतो उद्या. बोला
लक्ष्मणराव काय बा गाडी गिडी उभी केली आले का धाब्यावर पायदा बा रातची रच्चे तेच म्हणलं बा एक दोन के फटका बसलाय काय म्हणत होते काय सहज आहे वाटते काय होता विषय अरे मारुती मी काय म्हणतो जरासा विषय महत्वाचा आहे म्हणलं फक्त कडे एक सांगतो तुला हो कसं एक तारीख आहे म्हणलं मंडपाची तुला द्यायची होती फक्त कसं कोणाला सांगा नाही लागणार बा हो आधीच सांगू राहिलं तुला पहिली गोष्ट महत्वाची म्हणजे कसं नाही तर मग कसं नाही तर तारीखच देत नाही मी म्हणजे आम्ही काय 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 सगळीकडे वाढता राहा आम्ही सांगा ना काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं काय काही नाही ते कसं आहे आपला आलू पंगा नाही कर बा हो त्याची सोयरी झाली म्हणलं माहित असं ना तुला झालं का माहित झालं का म्हणलं ते आता आम्हाला काय माहित आता त्याची झाली आमचा का सोयरा होती आम्हाला थोडी माहित आहे काय तुम्हाला माहित असेल बा कोण झालं कसं काय झालं ते काही नाही ना ते कसं आहे आपला छोट्या आपल्या इथं कामाले धाब्यावर तर त्याची बहीण होती तर मग कसं आलू पंग्याचं लग्न बाकी होतं तर आम्ही विचार काढला विषय काढला जुटलं ते लग्न पण परिस्थिती गंभीर आहे त्याची हो पैसा नाही काही नाही तर म्हणे बा आम्ही कसं काय लग्न करू आदर्श करू बा हार टाकले की बस मठावर गेले की मी म्हणलं बा तसं काही करू नका आपल्या धाब्यावर आता कसं आहे शनिवार सुट्टीच आहे रविवारी करून टाका जाऊ द्या एक दिवस लागा त्याच्यासाठी पैसा तर कमावणार आहे आयुष्यभर किती काय असं आहे का ते बरोबर मग आता मग काय माय काय काम त्याच्यात अरे ते कसं आहे तुमच्याकडे मंडपचं सामान नाही का हो म्हणलं सजावट वगैरे करून टाका स्टेज गी जरासं पुढचं गिडचं गेट हो तिकडे जर पाहिलं तर मागत जातील ते आमचं कसं आहे कम बजेटात करायचं आहे आदर्श चला बा म्हणून म्हणलं तुमचं साहित्य घेऊन उद्या बरोबर या म्हणलं हो ट्रॅक्टरात भरा सटकन उद्या जास्त म्हणलं कोणाला काही सांगू नका हो म्हणजे कसं आहे आपलं कमीच आहे म्हणून म्हणलं हो ना हो कोण सांगून करू राहिला आम्हाला काय गरज आहे सांगायची हो आलू पोंगेच लग्न तुम्ही खर्च करू राहिले आम्ही काय कोणाला सांगणार हो बरोबर ठीक आहे बाकी अजून काय उद्या मग मंडप घेऊन यायचा का तिथं तुमच्या धाब्यावर तुला नाही माहित भाण्या तुला माहिती आहे का आपल्या गावातलं काय असते तर एकाला माहित झालं की मग कसं मग मलाच नाही बोलावलं रागाला याला रागाला त्याला रागाला त्यापेक्षा कोणालाच बोलावं नको असं मी ठरवलं ते म्हणून म्हणलं आपल्या गावातलं मी कोणालाच नाही सांगून राहिलो तिकडचे 5-6 लोक ना मी 5-6 लोक तू साडभाऊ आहे दोघं आणि बाकीचे झालं तू येतो म्हणलं तर मंडप आहे तू आता जेवण करून हे ते बाकी निघून जा चालते ना मग उद्या मग सकाळी उद्या म्हटलं मग बरोबर ठीक आहे ना मी काय सांगतो आपण सांगत नाही कोणाला काही विषय नाही हो आपल्यातलीच राहू ती तिघातली गोष्ट आहे आणि उद्या भानुले मी ट्रॅक्टर घेऊन पाठवून देतो मंडप गिंडप आताच सामान भरतो त्याच्यात सकाळीच बिलकुल 6 वाजताच पाठवतो का बस तसंच करा कोणी विचारलं मी का नाही सांगू नका फक्त हो चला म्हणा दुसरीकडे तारीख आहे असं तसं काही बी सांगू ना तेच म्हणलं चला मग येऊ आता बाकी काही अडचण नाही ना हो पैसे गिसेच पाहून घेऊ आपण पैसे काही सध्या विषय काढू नको जे दे सांगते काय आपण काय जास्त मागणार हो काही विषय नाही पण पाहिजे म्हणलं ते झुंबर भाऊ आले म्हणलं इकडे अरे या झुंबर भाऊ या का लक्ष्मणराव काय आले का धाब्यावर हो तेच म्हणलं काय होता विषय काय आपल्याला बरं काय मध्ये लक्ष्मणराव ते काही नाही काय कुठं तेरवी आहे म्हणते हो तेरवीची ते तारीख आहे म्हणे मंडपाची हो काय तेरवी का काय म्हणलं लक्ष्मण काय म्हणतात ते आपल्याला एक जण म्हणे तारीख कसली सांगायचं म्हणे मंडपाची हो मला हो करावं लागते लोकायले मारतील म्हणलं नंबर घेऊन घे त्याचा ते कसा फोन करून तर मग बोलतो म्हणलं बरोबर हिशोबशी असं काही विषय नाही असा हो काही नामी नाही असं हो का बरं जाऊ दे आपल्या काय लागते हो बरं चालतं मग बरं चला म्हणलं वारा झाला का आपल्याला हो काय काय नाही तर भैमुख निघाला नाही निघाला चला म्हणलं मग आता तर आपल्याला मंडपात सामान भरं लागते नाही का सांगता येत नाही कोणाला नाही हे झुंबर भाऊ तुम्ही जा म्हणला मी काही येणार नाही आज हो कसं आहे बाबा येऊन राहिल्या तुम्ही जा म्हणला आता संध्याकाळच्या हो जा तुम्ही बरं ठीक आहे बघा आता हो पाहतो मी शांताराव घरी जातो हो ती येऊन राहिले तर ठीक आहे बघा हो चला येतो बघा लक्ष्मणराव येतो म्हणलं चला पाय म्हणलं हो बरं झालं बा हो विशेष न काढू हे इतकं खतरनाक आहे ना तुम्हाला माहिती नाही झुमऱ्या हे वार्ताहर आपल्या गावात 1 नंबर हो याला माहित झालं की सगळ्या गावालाच माहित झालं म्हणा बरं झालं तुम्ही सांगितलं असं गोलम गालम केलं बरं झालं मला माहित आहे ते मला माहित नाही का मग झुमऱ्या बाबा बातच पसरवते ते हो लय फैलावते ते मग ते याला का माहित झालं असतं ना लोक मावले नसते तुमच्या लग्नात सांगतो 100% म्हणून तुम्ही म्हणलं बा जाऊ दे तिकडे असं तसं करू सांगून दिलं बस असंच राहू दे म्हणलं हो ठीक आहे मग सकाळी घेऊन येतो मंडप हो ठीक आहे मग हो छोटू मी काय म्हणतो मी चालली बाहेर बोलावले हळदीचा आपला कार्यक्रम आहे आज संध्याकाळचा तर म्हटलं मी आता सगळ्याला आवाज देतो इथं तू ते इथं मंडप आहे त्याला म्हणा खुर्च्या गिरच्या हे ते जरासं कर म्हणा इथं काही ना काहीतरी आणि म्हणलं त्या सुन्याला फोन केला का ते काय येतो म्हणे का नाही म्हणे मग त्याची आई तर म्हणे काय येत नाही वाटतं म्हणे ते बोले तर म्हणे पाहतो म्हणे येतो म्हणे शक्यतो पाहतो मी फोन लावून त्याले हो ते जर आले तर खरंच चांगलं बरं ठीक आहे पाहतो मी त्याला फोन लावून तू जाय म्हणला बाहेर बोलवून हो मी भेटतो मंडप बोलायला आणि म्हणलं रविवारी सकाळी 9 वाजता आपली क्रुझर येऊन राहिली सगळे जण इकडून जात आहे आणि लय काही सांगू नको म्हणला हो लय 10-12 लोकच आपले ह्याच्यावर सांगू नको म्हणलं बाबा बाकीच्या बायला आता मला वाटते सगळ्यालाच घ्या पण काय करा आता बरं पाहतो मी हो आपल्या परीने आपलं जसं आहे तसं नाही का लोकांच्या भरोश्यावर आहे कुठं बसता बाबा लाईनीत हो काही हरकत नाही हो तू फक्त त्या सुन्या फोन लावून द्या ते म्हणून मला फोनही नाही लावला एक तर पत्रिका नाही काहीच नाही व्हॉट्सअपवर टाकून द्या असेच आपल्या तयार करू ना हो सांगतो मी हो सुनेल फोन करू दे मला काय म्हणते काय नाही ना हो जाय तू लागतो कामी हळदीच्या कार्यक्रमाची तयारी कर हो मी बोलतो मंडपवाल्याशी बोलावून घेते त्याला स्पीकर आणायला लावतो हो ठीक आहे छोट्याचा फोन आहे म्हटलं 2 दिवस झाले फोन लावून राहिला ते आपलं ड्युटी सुट्टी नाही भेटत म्हणून वांदी येऊन राहिले हो आता कसं आहे म्हणलं आता लवकर जाणं महत्वाचं आपल्याला रविवार लग्न आहे म्हणते बोल छोटे बोल सुन्या मग इधर बोल काय जांगड होत त्याला का सुन्या तसा तू तसा बहिणीचं लग्न आहे आपल्या आणि म्हणलं तुम्ही लगे येऊन नाही राहिले सोयरी गेले म्हटलं यार आले नाही आता कमीत कमी रविवारी तरी या म्हणलं लग्नाले सगळं झालं ना आता सगळं ना छोट्या सब समझते ना मेरे को बहन के वास्ते तो आना ही था ना तो कुछ टेंशन मत ले तू बाकी इंतजाम कैसा क्या किया खर्चा पानी का ये वो कुछ किधर है शादी क्या करना कैसा करना नाही खर्चाचं काहीच काम नाही आपल्याला हो कसं आहे सगळं आता ते आमचे लक्ष्मण भाऊ आहेत का मालक हो तेच करून राहिले तुला माहितच आहे लक्ष्मण भाऊ ओळखते ना बड भाऊ आपले दुकानदार
बाप रे बड़ भो, अरे उनका तो अपने पर बहुत ही उपकार है ना, उनसे मिलने का है अपने को। और ना उनके जैसा तो अपने को किसने सपोर्ट ही नहीं किया, फिर क्या तो अपने को पेट्रोल डालने को पैसे नहीं थे ना। और गाड़ी अपनी कैसी थी मालूम नहीं क्या, लोटो लोटो तीनों तीनों जाते थे, बहुत ही खराब था अपना काम, दाना बा। हाँ, नहीं नहीं मिलेंगे उसको, उनको मिलेंगे। कैसा बड़ भो के बहुत उपकार है अपने पर, कैसा देव आदमी है वो। ठीक है आ जाते फिर। हाँ, शनिवार शाम तक आ जाता रे छोटे, हाँ टेंशन मत ले दो। और पैसे भेज रहा मैं, 10,000 रुपये भेज रहा मैं, और सुने भी भेज रहा 20,000 रुपये। नाही पैसे नाही पाहिजे, हे बा सुन्या पैसे गिसे काय पाठवू नका रे बा, हा विनाकारण. हो ना, जाऊ दे जे आहे ते आता आमच्या परीनं कसं असो, हो 10-20,000 रुपये तेवढ्यात काही ना काही घे. हा कसं आहे आता आपल्याला वाटते आम्ही आता नोकरीवर आहे, पण कसं आहे आपण गरिबीतून आलेलो आहो, आपल्याला काही एवढा पैसा नाही ना रे बा. हा हो ठीक आहे हो, तरी काही हरकत नाही, काही अडचण नसलं तरी बी आम्ही मदत करतो तुला. हो हे 30,000 आम्ही आता फोन पे मारतो तुला. हो पण काहीच गरज नव्हतं ना, सगळं आपला खर्च काहीच नाही आपल्या लग्नाले, बस आपल्या धाब्यावर तिथं लक्ष्मणरावच्या धाब्यावर जेवण आहे, हे सगळं आहे. हा हो जाऊ द्या, पैशाचा काही विषय नाही. या तुम्ही लवकर, मी पाठवत असते, तू काही काळजी करू नका. हो, पाठवतो मी, आणि येतो आम्ही आता. हो शनिवार संध्याकाळी ठीक आहे. काय माहिती आता काय म्हणते तर नाही का. हो ना आता मेवना. हो हॅलो, हां 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 बोला मेवणे बा, काय लय दिवसानं आठवण आली बा जवायची. जाऊ द्या ना आता, तुम्हाला तर लयच रोजच आठवण येते दा, एखादा फोन तर काही केला तुम्ही. हो पण जाऊ द्या, कसं आहे आमचं कर्तव्य, आमची बहीण आहे, हो करा लागते. बरं मी काय म्हणत होतो, हो काय आपले तुमचे साळभाऊ आहेत का नाही, हो बळभाऊ आहेत ना ते. ते भेटले बा काल येऊन, परवा. बळभाऊ हो आमचे मावस भाऊ. हो 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 असं काय बा, काय म्हणजे विशेष काय. नाही ते कोणतरी भाडेकरू वगैरे आणले होते त्यांनी. हो तर म्हणे की बा कसं आहे, चांगलं आहे, असं आहे तसं आहे, पण ते कसं तुमच्याच गावचे लक्ष्मणराव किरकिरे आहे की नाही. त्यांच्या धाब्यावर असतात म्हणते ते. हो तर म्हटलं कसं करा, द्याव नाही द्याव. हो म्हणून म्हटलं तुम्हाला कसं माहिती राहते, म्हणून फोन केला होता. आलं लक्षात. हो आलू पोंगा आहे ते. हो आलं लक्षात आलं, आम्ही पाहिलं ना त्याला, चांगला आहे ते, असं काही म्हणजे शौकीन गिवकीन काही नाही असं. हो बरं आहे. हो तिथंच राहते, एकटंच आहे वाटते ते, भूतवाडीचं आहे ते. हो आहे ना, चर्चा माहीत आहे ते, विषय काढला होता 1-2 वेळा. हो निघाला होता ते. बस तेच मग, त्याचंच लग्न आहे ना, रविवार लग्न आहे त्याचं. हो म्हणे कसं मग आता सोमवार मंगळवाराकडे येतो म्हणे बा, असं म्हणे ते काहीतरी, मंगळवार बुधवारपर्यंत. असं हो का, पण आम्हाला तर काही माहिती नाही बा, लग्न गिग्न हे ते काही असं बळ होऊन काही सांगितलं नाही आपल्याला. आता म्हणजे तुमचा मावस भाऊ त्याला खोली पाहून देऊन राहिला, ते तर आता सांगे आम्हाला लग्न आहे म्हणे आपलं, कुठं आहे बा. हो धाब्यावरच आहे म्हणजे लक्ष्मणराव किरकिरेच्या, तिथंच लग्न आहे म्हणे. आणि लग्न झालं की मग कसं 2 दिवसात तिथं येणार आहे ते, आपल्या खोलीवर समजा. असं सांगितलं बा, चांगलं आहे म्हणे लग्न गिग्न तिथं मस्त पद्धतशीर. तुम्हाला बोलावलं नाही का. नाही ना, बळवून होतं काही विषय नाही काढला बा, या आगे का असं कसं काही माहित नाही बा एवढं विशेष आपल्याला. हो का असं रामपूरचं मग कोणीच नाही का तिथं लग्नाला. हो का, मी म्हटलं असतील बा रामपूरची येतील. हो म्हणून म्हणलं चहा घ्यायला ये जा मग. असं आहे ते नाही का. बरोबर आहे मारते आहे लवड बोलला रे. हो आता असं आहे का, ते इकडे तिकडे चाललं मंडप घेऊन. हो तिथंच चाललं वाटते ते नाही का, 100% लक्ष्मण तिथंच होता ना. हो बरोबर आहे. बरं जाऊ द्या, नाही बा आम्हाला रामपूरवाल्याला कोणालाच नाही सांगितलं. हो पण कोण म्हणजे त्या पोराचं कोण करून राहिलं मग सगळं ते, पैसा आदला हे ते कोण नाही, पोरगी गिरगी कोण आहे. पोरगी तेच आहे म्हणते ना, ते त्या धाब्यावरचाच पोरगा होता म्हणजे, ते त्याचीच बहीण दिली असं समजलं बा, असं विचारणे सांगितलं होतं त्यानं. सगळा खर्च ते लक्ष्मण किरकिरे करून राहिला म्हणते द्यायचा, म्हणजे सगळं खाण्यापिण्याचा हे ते, तिथं जे काय पाहुणे मंडळीन त्या सर्वायचा असं म्हणे बा. असं लक्ष्मण किरकिरे खर्च करून राहिला. हो का असं बरोबर, आता समजलं सगळं. बरं ठीक आहे ना बा, जाऊ दे, आपल्याला काही बोलायला नाही बा द्यायनं. हो पत्रिका नाही, काही नाही म्हणून काय करता मग. हो का बरं ठीक आहे मग. हो जाऊ दे नसले आता त्याला माहिती नाही का. हो ज्याला बोला असते बोलायला त्यानं. ठीक आहे ठेवतो मग. हो बरं देऊन देतो मग खोली भाडे ना. हो चांगला आहे ना समजा. चांगला देऊन द्या. हो देऊन द्या. पाय म्हणलं भाऊ आहे झुंबर. हो लक्ष्मण किरकिरे पूर्ण लग्नाचा खर्च करून राहिले म्हणते, या आलूपोंग्याचा. पाय किती मोठं म्हणाले का त्याचं. हा कमाल आहे म्हणलं का नाही का, पाय बरं. काहीच नाही ना. हो काय मोठं पण नाही हे बा, म्हणलं आपल्याला त्यानं हो आले नाही पाहिजे म्हणून असं गोष्टी नाही काढली. हो मारता आले तयारी माहिती आहे, 1-2 ते. हो मी तिथं गेलो ना, मला असं आपल्या दुसऱ्या गोष्टीत गुलाम केलं त्यानं. हो बरोबर आहे. आता समजलं मला काय आहे प्रकरण. म्हणजे तुमच्या मेवण्याच्या घरी समजा आलू वगैरे खोली भाड्यानं केली, आणि आता हे सगळा खर्च लक्ष्मणराव करून राहिले. हो ते तिथंच ते मोठं छोटे आहे की नाही, त्याची बहीण दिलेली आहे. हो आलं ना मला लक्षात आलं आता ते सगळं. हो पण आपल्याला बोलावलं नाही त्यानं. हा का लय काय लयच खायला गेलो असतो का मग तिथं. म्हणजे लक्ष्मण भेटला होता तुले. हा लक्ष्मण हे ते मारते भेटले का. मंडप सांगायला आलता ते म्हणे मंडप सांगत आहे म्हणे, असं काहीतरी होते. तर मग म्हणे ते काही नाही, दुसराच विषय असं सांगे. मग काय लक्ष्मणराव मंडप सांगितलेला आहे, रविवारी यायला लग्न. बरोबर आहे. 100% मारतीचा मंडप आहे. मारतीला वाटलं यायला पाहिजे झालं झुंबरले. झुंबरमध्ये सगळ्या गावाला सांगते का मी, काय मला गरज आहे का. हो आपण का अयर बरा काही ना काही घेऊन गेलो असतो. आलो बघायला आपण वैद्य चांगला माणूस आहे ना, आपण आपल्या गावाल्यासाठी लय वेळा तर आपल्याला मदत करायला आहे ना. हो रे, पण हे लक्ष्मण काय आपल्याला कोण नसेल सांगितलं समजा, काय अडचण काय आली असेल त्याला. असं म्हणजे काय आपण काय खायला चाललो होतं का तिथं, काय नेतलो होतं काही आपण गिफ्ट नाही बोलावलं. एखाद्याचे हे असते चौकशी, नाही बोलावं यायले असं ते. नाही हे बा झुंबर जातच आपल्याला आता. हो काऊन की कसं आहे, हो आपल्याला म्हणजे कसं आहे, काही ना काही आपण सगळे मिळून एखादी वस्तू घेऊ आणि जाऊ म्हणजे जाऊच आपण. हा कुठं आहे लग्न, धाब्यावरच आहे ना. धाब्यावर आहे ना, पण बोलावलं नाही आपल्याला. बोलावलं नाही तर मग काय करता, मग कसं करता.
काही बोलावे ना बिनमानानं का होईना पण आपल्याला जायचं ना बा जायचं पुरं गावात जायचं लाईन पाटील सगळेच जण चालले जाऊ आपण. लक्ष्मी म्हणले कसं त्यानं सांगितलं नाही ना त्याला मागचं पूर्ण पूर्ण बिलकुल भरूनच द्यालो जेवण केल्याशिवाय निघायच नाही तिथून. मग तेच म्हणून राहिलं मी अद्दल घडवाच लागते लक्ष म्हणले लक्ष यायला काय वाटलं नाही असं आपल्याला सांगत नाही बरोबर कोचू कोचू मस्त त्याला सांगितलं निघालं काही नाही म्हणे असं आहे म्हणे गमत करू राहिलं म्हणे बरं बरं थांबा आता उद्या पुरा लाटच्या लाटच घेऊन जाऊया का आता जातच ना हे बा मी तर सांगतो ना सगळा खर्च आता मामी येऊन सांगे पुरा तेच करून राहिला म्हणते असा बिलकुल त्याला टिपारी द्यायचे ना आता भयानक बाया घ्यायला सांगून देतो जास्त लागते म्हणा सगळ्याला महत्त्वाचं लग्न आहे म्हणा मग काय तर बिलकुल हे बा तयारीच करतो उद्याची गाड्या गिड्या तुही गाडी काढ आणि बाकीच्या गाड्या त्या यायला फोन कर आपल्या बाकीच्या भूषण गिशनले तुही गाडी घे म्हणा तिकडे करता का बरोबर ठीक आहे मग मी आता तुम्हाला माहिती आहे आपलं कसं आहे तर एक चक्कर मारे तर पुऱ्या गावात करतो मी फक्त कोणाला सांगू नका म्हणलं असं भारत्याला मी सांगतो उद्या काबीला का भारत्याबद्दल लबाड बोलला का उद्या सांगतो त्याला तिथं लग्नात गेल्यावर बरोबर ठीक आहे जायचं मग उद्या पट्टा तोडाचा लक्षात आता ठीक आहे मग कुठे चाललं पण सकाळी सकाळी काय म्हणून बांधू कोणाची तारीख घेतली रे कुठे चाललं म्हणून मंडप घेऊन आता काय सांगा एक तर दोघं बी आता माबुडा आहे तसंच आता झुंबर भाऊचं सांगाच नाही लागत आता सांगता येते का नाही ते काय तारीख घेते ना तारीख आपल्या मनब्याची मनब्याला चाललो मी तिची तारीख आहे आता चाललो आता 13वीची तसं हो का तेच तर मला माहिती नाही रात्री सांगितलं नाही तो काहीच मध्ये आता मी जागली म्हणून आलो आता दिसलं मग बरं चाललं का नाही ते रात्री कसं आपलं लक्ष्मण भाऊ नाही का त्याने विषय काढला आता मग फोन आला नंतर का झुंबर भाऊ तुम्हाला माहिती आहे ना ते तेच मग मला घुमून राहिले तुम्ही नाही मनबेल चाललं होते नाही का माहिती आहे ना लक्ष्मीच्या धाब्यावर चालले तुम्ही बरोबर आहे बरोबर रविवारचं लग्न आहे सकाळचं बरोबर हो का असं जा आम्हाला काय करावं लागते जा हो तेरवीला आहे का जा चला मला कधी चला आता सांगतो तुम्हाला काय आहे चला हो बरोबर येऊ मग येतो बाबा मला येतो हो आता उद्या काय होती